हिंदू धर्माचं एक असं गूढ सत्य जे प्रत्येकानं जाणून घेणं गरजेचंच आहे. तुम्ही पाहिलं असेल की आपल्या संपूर्ण आयुष्यात आपण वेगवेगळ्या देवांना पसंत करतो. काहींना लहानपणी गणपती बाप्पा आवडतो तर काहींना शिवशंकर. आणि जसं वय वाढतं तसं कुणी हनुमंतरायाचं भक्त होतं तर कुणी दुर्गा मातेसमोर नतमस्तक होतं. पण या सगळ्यात हमखास आपल्या मनात एक प्रश्न नक्कीच येतो, माझी श्रद्धा का बदलते म्हणून, देव का बदलला जातोय. पण खरी गोष्ट सांगू का, तुम्ही देव निवडतच नाहीत, देव तुम्हाला निवडतो. होय, आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्या गरजेनुसार देव स्वतः पुढे येतो. जसं की गणपती बाप्पा तुम्हाला तेव्हाच आकर्षित करतात जेव्हा ते तुम्हाला हे शिकवू इच्छितात की कोणतीही अडचण त्यांच्या इच्छेपेक्षा मोठी नाही. शिवशंकर तेव्हाच आवडू लागतात जेव्हा तुम्ही सर्व बाजूनी भ्रमित लोकांनी वेढलेले असता आणि त्या लोकांना सत्य दाखवण्याची किंवा त्यांच्या अहंकाराला मोडून काढण्याची वेळ आलेली असते. माता दुर्गाकडे तुम्ही तेव्हाच आकर्षित होता जेव्हा तुम्ही स्वतःच्या कमजोरीशी लढायला सुरुवात करता. आणि श्रीकृष्ण तुम्हाला तेव्हाच आवडायला लागतात जेव्हा ते तुम्हाला हे शिकवू इच्छितात की आयुष्यातील प्रत्येक अडचणीशी शांततेनं कसं सामोरं जायचं. म्हणून समजून घ्या, या सगळ्या गोष्टी आधीपासूनच नियोजित असतात. आपल्याला फक्त आपलं कर्म करत भगवंतावर श्रद्धा ठेवायची असते. असं केलं तर तुम्ही तुमचं भाग्य स्वतः लिहू शकाल. रामकृष्ण हरी.